Okay. Hi all, welcome again. Okay. So in the last lecture, आपण regarding automation main tool पाहिलेला, right? Different types of tools आपण स्टडी केले. Out of that एक टूल आहे Selenium IDE. ओके, त्याच्या सराउंडिंग आपण टेस्ट केस ऑटोमेट केलं, राईट? इट इज जस्ट अ प्लग इन, राईट? जे फायरफॉक्स किंवा तुमच्या क्रोम ब्राउझर वरती वर्क करेल. इट्स अ रेकॉर्ड अँड प्लेबॅक टूल, राईट? अँड युझिंग this we can record the simple test cases and we can execute for the purpose of regression, right? So हे one of the tool पाहिलेलं ज्यामध्ये आपण like बेसिक टेस्ट केसेस काय करू शकतो, रेकॉर्ड करू शकतो आणि रिपीटेडली एक्झिक्यूट करू शकतो ऍज पर अवर नीड. पण हे जे टूल आहे ना, हे प्रिव्हियसली मोस्टली यूज केलं जायचं, राईट? बट नाव आपल्याला मोर कंट्रोल मिळतं विथ द हेल्प ऑफ प्रोग्रामिंग. ओके, सो फॉर दॅट रिझन इन केस ऑफ इंडस्ट्री, इन केस ऑफ कंपनीज, ओके, मोस्टली जे रेफर केलं जातं ना, दॅट इज द सेलेनियम वेब ड्रायव्हर. ओके, because with the help of Selenium WebDriver we can do the programming, logic building using different languages. Okay, and out of that one of the industry driven language, that is the Java, we are taking in consideration for this lecture. ठीक आहे, आपण जावा बाबत पाहणार आहे फ्रॉम द जावाचं बेसिक्स, राईट, ॲज वेल ॲज कोणकोणते टूल आपण यूज करणार आहे. ओके, so yes, let's focus upon the the coding required part for the automation. Okay, so basically guys, आपण वेब ऑटोमेशन पाहतोय का? वेब ऑटोमेशन यासाठी आपण एक बेसिक टूलचा स्टडी केला, राईट? सेलेनियमचा वन ऑफ द टाइप, दॅट इज द सेलेनियम आयडी. ठीक आहे, ठीक आहे. सेकंड थिंग आपण पाहणार आहे सेलेनियम वेब ड्रायव्हरचा आपल्याला कशा पद्धतीने यूज करायचा. बट बिफोर गोइंग टू द सेलेनियम वेब ड्रायव्हर, आपल्याला यामध्ये इम्प्लिमेंटेशन साठी ज्या प्रोग्रामिंग लँग्वेजची गरज आहे, दॅट इज दी जावा. त्याचे आपण बेसिक्स पाहणार आहोत. सो आपल्याला कोणकोणत्या गोष्टी आवश्यक आहेत फॉर दी वेब ऑटोमेशन ते लिस्ट आउट करतोय मी इथे. आपल्याला एक आयडी टूल लागणार आहे. ओके, नेम लिहितो मी. इक्लिप्स आपल्याला टूल लागणार आहे. ओके, ज्यामध्ये आपण प्रोग्रामिंग करणार आहे, राईट? आणि याच टूलमध्ये आपण सेलेनियमचे जार फाइल्स आपण अटॅच करणार. हे डिफरंट त्यामध्येच आपण इन टर्म्स ऑफ जार आपण काय करणार आहे, अटॅच करणार आहे. सेलेनियम वेब ड्रायव्हर असेल, ओके, त्याचे जार्स आपण त्यामध्ये अटॅच करणार आहे. अँड विथ द हेल्प ऑफ जावा कोडिंग आपण काय करणार आहे, विथ द हेल्प ऑफ जावा कोडिंग किंवा जावा प्रोग्रामिंग आपण लॉजिक बिल्ड करणार. ठीक आहे, ॲज ऑफ नाउ just only focus upon the Java part. Okay, चलो लेट्स फोकस. ओके, बट आपण जे पण काही प्रोग्रामिंग करणार आहे ते आपण म्हणजे इंटरॅक्टिव्ह प्रोग्रामिंग करणार आहे किंवा विथ द हेल्प ऑफ डायरेक्टली टूल करणार आहे. म्हणजे इन केस ऑफ कंपनीज इक्लिप्स सारखे डिफरंट टूल आहेत, बट आउट ऑफ दॅट वन ऑफ द फेमस आणि जे मोर कम्पॅटेबल आहे विथ जावा, दॅट इज द इक्लिप्स. ओके, चलो लेट्स गो टू द गुगल, एक्सप्लोर करूया थोड्या या थिंग्स. ओके, फाईन. या ठिकाणी आपल्याला वेब ऑटोमेशन करायचंय, त्यासाठी आपल्याला टूल जे रिक्वायर्ड आहे ज्यामध्ये आपण पूर्ण कोडिंग टाईप करणार आहे, दॅट इज द इक्लिप्स. ओके, सिंपल गुगल मध्ये मी ओनली इक्लिप्स टाईप अप केलंय. फर्स्ट लिंक आहे eclipse.org. ठीक आहे, या ठिकाणी राईट साइडर इथे राईट कॉर्नर साइडला डाउनलोड ऑप्शन आहे. हे कम्प्युटर साठी, लॅपटॉप साठी, ठीक आहे, अवेलेबल आहे. ओके, फाईन. सिंपल क्लिक केल्यानंतर इथे डिफरंट व्हर्जन्स अवेलेबल. आउट ऑफ दॅट तुम्ही फॉर एक्झाम्पल, फॉर नाव मी विंडोज सिस्टीम वरती आहे, सो विंडोज सिस्टीम साठी हे डिटेक्ट होईल आणि सिमिलर पॅकेज अवेलेबल होईल डाउनलोड साठी, राईट? इथे अदर पॅकेजेस पण आहेत, डाउनलोड अदर पॅकेजेस. डाउनलोड पॅकेजेस वरती सिंपल क्लिक केलं तर डिफरंट आहेत. ओके, बट आपल्याला जे सिस्टीम डिफॉल्ट आहे हे डाउनलोड करायचे सिम्पली. फॉर नाव ऑलरेडी इन्स्टॉल्ड आहे माझ्या सिस्टीम मध्ये. आय विल जस्ट गिव्हिंग यू अ लिंक. ओके, जसे आपण क्लिक करू यावरती, फॉर एक्झाम्पल लेट मी कॉपी द लिंक फर्स्ट. ओके, लाईकवाईज जसंही सिंपल क्लिक केलं इथे डाउनलोडिंग, इथे सेकंड ऑप्शन आहे डाउनलोडिंग स्टार्ट होईल. ओके, वेट फॉर सम टाइम. या पद्धतीने डाउनलोड स्टार्ट होईल. आय एम हॅव्हिंग ऑलरेडी, त्यामुळे मी स्टॉप करतो. फाईन, या पद्धतीने आपल्याला डाउनलोड करायचं. आय एम जस्ट डायरेक्टली गिव्हिंग द लिंक फॉर द डाउनलोड. सो यामध्ये आपल्याला फर्स्ट स्टेप आहे जे टूल लागणार आहे, ज्याचं नाव आहे ओके इक्लिप्स. ओके, आणि त्याची लिंक फर्स्ट स्टेप आहे स्टेप 1
आपल्याला जावा प्रोग्रामिंगच लर्न आउट करायचंय, पण त्यासाठी आपल्याला जे रिक्वायर्ड टूल आहे दॅट इज द इक्लिप्स. फर्स्ट स्टेप आहे पहा, डाउनलोड दी इक्लिप्स टूल, आणि त्यासाठी लिंक आहे पहा या ठिकाणी. ठीक आहे, लिंक प्रोव्हाइडेड, एंटायर लिंक ऍज इट इज कॉपी करा, एल्स गुगल मध्ये जाऊन पण तुम्ही डाउनलोड करू शकता. स्टेप 2 आहे पहा, हाऊ टू इन्स्टॉल. राईट, आपण डाउनलोड तर केलंय. हाऊ टू इन्स्टॉल दी इक्लिप्स टूल. ओके, याला इन शॉर्ट आयडीई म्हणतात गाईज. ओके, आयडीई म्हणजे इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट, ज्यामध्ये आपण प्रोग्रामिंग करू शकतो. ओके, आयडीई इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट. ओके, म्हणजेच टूल ज्यामध्ये आपण प्रोग्रामिंग करू शकतो. ओके, आणि यामध्ये आपण कोणती प्रोग्रामिंग करणार आहे तर जावा प्रोग्रामिंग. ओके, सो यासाठी इन्स्टॉलेशन साठी पण एक गाईड आहे. ओके, लेट मी गो टू दी गुरु 99. ओके, इक्लिप्स इन्स्टॉलेशन. फाईन, डिरेक्टली लिंक अवेलेबल करून देते पण या ठिकाणी पहा एकदम प्रॉपर स्टेप वाईज एक्सप्लेन केलेले आहे या ब्लॉग पोस्ट वरती. डाउनलोड केल्यानंतर कोणत्या वेबसाईटला व्हिजिट करायचं आहे. ओके, देन तुमच्या सिस्टीम वाईज ते डिटेक्ट करेल. ओके, डाउनलोड झाल्यानंतर पहा ते पर्टिक्युलर सेटअप वरती आपल्याला रन करायचं आहे. राईट, सिम्पल आहे. फर्स्ट वन ऑप्शन चूज करायचा आहे, देन क्लिक ऑन इन्स्टॉल, आणि इथे वेळ घेईल थोडं इन्स्टॉलेशन साठी, कारण इथे सेटअप डाउनलोड होईल. ओके, सो लाईकवाईज पहा, स्टेप्स फॉलो करा. तुम्हाला इच अँड एव्हरी स्टेप्स या ठिकाणी मेन्शन केलेले आहेत. मी डिरेक्टली URL देतोय हाऊ टू इन्स्टॉल साठी. ही सेकंड URL फॉलो करायची फॉर द इन्स्टॉलेशन. ओके, इट विल टेक सम टाइम डिपेंडिंग अपॉन इंटरनेट स्पीड, कारण यामध्ये जे पण काही रिक्वायर्ड डिपेंडन्सी फाईल्स आहेत त्या डाउनलोड होतील. पाहिजे इथे प्रॉपरली स्टेप बाय स्टेप आपल्याला मेन्शन केलेलं. फाईन, या पद्धतीने. चलो, नेक्स्ट थिंग आहे पहा यामध्ये. ओके, नेक्स्ट थिंग आहे स्टेप 3. जसे आपण इन्स्टॉलेशन कम्प्लीट अप झालं की आपल्याला जायचंय एक बेसिक प्रोग्राम क्रिएशन साठी. ओके, सिंपल जावा प्रोग्राम. ओके, आपल्याला एक सिंपल जावा प्रोग्राम लर्न करायचा आहे, आणि बेस ऑन दॅट ज्या पण काही जावाच्या कन्सेप्ट आहेत आपण स्टेप बाय स्टेप लर्न करणार आहोत. ओके, फाईन. So for that reason, let me open the Eclipse. Okay, one moment. Okay, one moment guys. Me open up करता. Fine, let me go create some new workspace. हाँ, one moment, me set up करता background ला. Yes. Fine. ओके, चलो. लाईकवाईज सिंपल इन्स्टॉलेशन केल्यानंतर पहा ही फर्स्ट विंडो येईल. ओके, आफ्टर इन्स्टॉलेशन, आणि सिमिलर ब्लॉक आहे ना यामध्ये हाऊ टू क्रिएट प्रोजेक्ट साठी पण लिंक दिलेली आहे. सेम लिंक फॉलो करायची. ओके, यावरती तुम्हाला इन्स्टॉलेशन पण आहे. फाईन, लेट मी शो यू. ठीक आहे. ओके, फाईन. या ठिकाणी पहा इन्स्टॉलेशन या लेवल पर्यंत. ठीक आहे, हे इन्स्टॉलेशन पार्ट आहे पहा इथपर्यंत. हे लॉन्च केल्यानंतर तुमचं पर्टिक्युलर इक्लिप्स हे टूल लॉन्च होईल. हे फर्स्ट तुम्हाला पेज हे पहा, स्टेप 10. ओके, हे स्टेप 10 आता आपण सिस्टीम मध्ये पाहतोय. ओके, स्टेप 10 आहे तुमची यामध्ये. आता इथे पहा ही स्क्रीन आहे. ओके, यामध्ये आपल्याला फर्स्ट थिंग काय करायची पहा, स्टेप्स फॉलो करूया म्हणजे सिमिलर ब्लॉक तुम्हाला फॉलो करता येईल. पहा, क्रिएट अ न्यू. ओके, वन मिनिट. ओके, फाईन. क्रिएट अ न्यू जावा प्रोजेक्ट वरती क्लिक करायचं आहे. सिम्पली क्लिकिंग क्रिएट, कारण आपण जावा प्रोग्रामिंगचा यूज करणार आहे. राईट, त्यासाठी आपल्याला प्रोजेक्ट क्रिएट करायचा आहे. ओके, फाईन. या ठिकाणी पहा आपल्याला प्रोजेक्ट नेम प्रोव्हाइड करायचंय. स्टेप वाईज जाऊया. सिमिलर पहा इथे पहा प्रोजेक्ट नेम, फॉर एक्झाम्पल हेलो वर्ल्ड. सिमिलर नेम फॉलो करा, एल्स तुमचं जे नेमिंग कन्व्हेन्शन तुम्हाला प्रोव्हाइड करायचंय सेम नेम तुम्ही प्रोव्हाइड करू शकता. मी जस्ट तो सेम सोर्स फॉलो करतोय म्हणजे आपण सर्व एकाच पेजवरती असो. देन सेकंड पार्ट स्टेप आहे फिनिश. एकदम इझी आहे गाईज. ओके,
वेट ओके. या ठिकाणी पहा इथे ठीक आहे, आपण चेक करू इथे तो ऑप्शन दिलेला आहे का, ठीक आहे नाहीये. पहा इथे ती स्टेप मिसिंग आहे गाईज, इम्पॉर्टंट स्टेप्स आहे पहा. या ठिकाणी ज्यावेळेस हे आपल्याला विचारेल की डू यू वॉन्ट टू क्रिएट अ मॉड्यूल, तर इथं सिम्पली काय करायचे, डोंट क्रिएट वरती क्लिक करायचे. ओके, इन केस क्रिएट वरती केले तर सम अदर डिपेंडन्सीज डाउनलोड होतात आणि त्याने आपले प्रोग्राम रन होत नाही. फॉर नाऊ ठीक आहे, आपल्याला डोंट क्रिएट करायचं आहे. ओके फाईन. तर नंतर आपल्याला एक प्रोजेक्ट क्रिएट होईल. मी इथं नोट ऍड करतोय. ठीक आहे, नोट, क्लिक ऑन don't create. Okay, don't create module option, don't create module option. Okay, while creating Java project. इम्पॉर्टंट आहे गाइस. ओके, डोंट क्रिएट वरती क्लिक करायचंय. अदर डेव्हलपमेंट वर्क जे असतं ना त्यासाठी रिक्वायर्ड असतं. फॉर अवर टेस्टिंग पर्पज, फॉर स्टडी पर्पज आता ऍज ऑफ नाउ आपल्याला रिक्वायर्ड नाहीये. ठीक, फाईन. आपण इथं सिमिलर स्टेप फॉलो करते पहा. हे स्टेप्स फिनिश अप केल्यानंतर आपल्याला डोंट क्रिएट वरती क्लिक करायचं. नंतर आपण या 12 स्टेप मध्ये येणार आहे पहा. आपल्याला यामध्ये बेसिकली पॅकेज क्रिएट करायचं. पॅकेज इज नथिंग बट काइंड ऑफ फोल्डर ऍज ऑफ नाउ समजा. ओके, आपण इथे या ठिकाणी हे झालंय पहा. इथे पहा स्ट्रक्चर कसं असतं, इथे छोटा एरो आहे पहा, मी त्याला जस्ट एक्सपॅन्ड करतोय. ठीक आहे, यामध्ये पहा आपल्याला 2 थिंग्स आहेत. एक म्हणजे JRE सिस्टीम लायब्ररीज. ओके, या लायब्ररीज म्हणजेच ना जावा फाईल्स आहेत. आपण जावा जे प्रोग्रामिंग करणार आहे त्यासाठी आपल्याला ज्या सपोर्टिंग फाईल लागतात ना, इथे पहा बाय डिफॉल्ट ऍडेड आहेत. ओके, देन सेकंड थिंग या ठिकाणी पहा आपल्याला या फाईल्स पण ऍडअप करायच्यात. कशा पद्धतीने करायच्यात सांगतो मी स्टेप वाईज. ओके, या ठिकाणी SRC फोल्डर आहे पहा. हा फोल्डर आहे प्रोजेक्ट फोल्डर, राईट. त्यामध्ये JRE म्हणजे जावा रन टाइम एन्व्हायरमेंट, जावा रन टाइम एन्व्हायरमेंट सिस्टीम लायब्ररीज आहेत. आणि सेकंड थिंग म्हणजे सोर्स फोल्डर आहे. फाईन, ठीक आहे. नेक्स्ट थिंग काय करायचंय पहा, आपल्याला कुठे क्लिक करायचंय, गो टू द सोर्स, देन गो टू द न्यू आणि गो टू द पॅकेज. ओके, हे जस्ट आपण एक प्रोजेक्टचं स्ट्रक्चर बनवतोय ज्यामध्ये आपण काय करू शकतो, प्रोग्रामिंग. गो टू द न्यू, गो टू द पॅकेज. हे सुरुवातीच्या ठराविक लेक्चर्स मध्ये सिमिलरली तुम्ही पण रिपीट करायचे सो दॅट प्रॅक्टिस होईल याची. ओके, सिस्टीम वरती आफ्टर दिस सेशन. ओके, थर्ड नंबरला क्लिक केल्यानंतर काय करायचं पण, रायटिंग द पॅकेज नेम. ओके, बेसिकली आपण ज्या फोल्डर मध्ये प्रोजेक्ट चा प्रोग्रामिंग करणार आहे जावा, ओके, त्याचं आपल्याला पॅकेज नेम द्यायचं आहे. फॉर एक्झाम्पल टेस्ट पॅकेज, जस्ट एक सॅम्पल नेम देतं. ओके, अँड जस्ट क्लिक ऑन फिनिश. ओके, या ठिकाणी पण ऑप्शन दिलेलं आहे पहा. इथे माय पॅक नाव द्या. फॉर एक्झाम्पल सिमिलर ट्राय करतो मी, माय पॅक, अँड देन क्लिक अपॉन फिनिश. पूर्ण A to Z स्टेप्स आपल्याला आहेत पहा. देन पहा या ठिकाणी पहा आपण काय केलंय, सिंपल आपल्याला जावा प्रोग्राम क्रिएट करायचा. बट फॉर जावा प्रोजेक्ट क्रिएट करण्यासाठी आपल्याला काय करायचंय, स्टेप 1 पहा, जावा प्रोजेक्ट साठी आपल्याला जायचंय बेसिकली. ओके, त्यासाठी आपल्याला स्टेप 1 करायची आहे. यामध्ये आपला मेन पर्पज, मेन मोटो आहे जावा प्रोग्राम. आपल्याला फर्स्ट जावा प्रोग्राम, ओके, सिंपल फर्स्ट जावा प्रोग्राम आपल्याला टाइप करायचा आहे. पण त्यासाठी फर्स्ट थिंग आहे क्रिएट अ जावा प्रोजेक्ट. ओके, त्याच्या स्टेप्स तिथे मेन्शन आहेत. जावा प्रोजेक्ट. सेकंड स्टेप आहे पहा, क्रिएट अ, आपल्याला त्या प्रोजेक्ट मध्ये क्रिएट अ, ओके, पॅकेज. ओके, आपल्याला पॅकेज क्रिएट करायचं आहे. पॅकेज विद इन दी सेम प्रोजेक्ट. ओके, त्या सेम प्रोजेक्ट मध्ये पॅकेज क्रिएट करायचं आहे. आणि थर्ड थिंग, आपल्याला ज्या ठिकाणी जावा प्रोग्राम राईट करायचा आहे त्यासाठी आपल्याला एक क्लास क्रिएट करायचा आहे. क्रिएट अ क्लास फाईल विथ इन दी सेम पॅकेज. पहा फ्लो कसा आहे. आपण प्रोजेक्टचा एक फोल्डर क्रिएट करणार. ओके, प्रोजेक्ट क्रिएट करणार, त्यामध्ये आपण पॅकेज क्रिएट करतोय. ओके, आणि त्यामध्ये आपण क्लास फाईल क्रिएट करतोय. राईट, लाईकवाईज या ठिकाणी पहा मी हे पूर्ण मिनिमाइज करतो, मॅक्सिमाइज करतो. ठीक आहे, पहा इथे हा प्रोजेक्ट आहे. विदिन अ प्रोजेक्ट सोर्स फोल्डर मध्ये आपण एक पॅकेज क्रिएट केलंय. यामध्ये आपल्याला क्लास फाईल क्रिएट करायची. कशा पद्धतीने चेक करा. क्लास क्रिएट करण्यासाठी फर्स्ट ऑप्शन काय आहे,
क्लिक ऑन पॅकेज यू हॅव क्रिएटेड. आपण जे पॅकेज क्रिएट केलंय त्यावरती राईट क्लिक करायचंय, देन सेकंड न्यू आणि थर्ड क्लास वरती क्लिक करायचंय. फाईन, एवढ्या स्टेप्स परफॉर्म करूया. इथे पहा पॅकेज, न्यू आणि क्लास ऑप्शन पूर्ण स्टेप वाईज दिलेले पहा. इथपर्यंत थांबूया. लेट सी नाव पहा. ओके, डिफाइनिंग जावा क्लास. आपण जो पण आपल्याला जावाचा फर्स्ट प्रोग्राम राईट करायचा आहे त्यासाठी आपल्याला काय द्यायचंय, क्लास नेम. फॉर एक्झाम्पल इथे दिले पहा हेलो वर्ल्ड, हे क्लास नेम आहे. ओके, आणि हा सेकंड ऑप्शन चूज करायचा आहे. ठीक आहे, अँड फिनिश. 3 स्टेप्स आहेत पाहिजे इथे. फॉर एक्झाम्पल या क्लासचं नाव ठेवतोय आपण हॅलो वर्ल्ड. ओके, किंवा आपण सिंपल ठेवूया माय फर्स्ट प्रोग्राम, माय फर्स्ट जावा प्रोग्राम. राईट, ठीक आहे. ही फर्स्ट स्टेप नेम प्रोव्हाइड करा. सेकंड स्टेप ही मेन मेथड आहे. मेथड काय असतात, थेरोटिकल कन्सेप्ट आपण पाहणार आहे. ओके, ठीक आहे. हा सेकंड ऑप्शन चूज करायचा आहे आणि थर्ड ऑप्शन. फाईन, या पद्धतीने स्टेप्स आपल्याला परफॉर्म करायच्यात लाईकवाईज. ओके, या पद्धतीने आपल्याला सॅम्पल एक प्रोग्राम फाईल रेडी होईल. राईट, पहा या ठिकाणी त्याचा आउटपुट आपण आपल्याला एक्सपेक्टेड दिलेलं आहे. ओके, यामध्ये काहीच आपल्याला ओनली सिंगल लाईन ऍड करायची. पहा रिमेनिंग कोड ऍज इट इज आहे. पहा ओके, हे माय पॅकेज आहे, पब्लिक आहे, हे आहे. ओनली आपल्याला ही सिंगल 7 नंबरची लाईन ऍड करायची आउटपुट प्रिंट करण्यासाठी. पहा या ठिकाणी. ओके, 7 नंबरला. ठीक आहे, लाईन डझंट मॅटर, आपण इन बिटवीन पण करू शकतो, बट जस्ट फॉर रेफरन्स. ओके, ठीक आहे. सो त्यासाठी ऍज इट इज त्या ठिकाणी जे हे आहे ना, ओके, ऍज इट इज ते टाईप अप करत आहे. हे स्टेटमेंट जे आहे, ही स्टेटमेंट काय आहे, प्रत्येकाचे यूज काय आहे, या सर्व गोष्टी आपण पाहणार आहे. जस्ट ऑब्झर्व दी आउटपुट. ठीक आहे, मी या ठिकाणी टाकतो दिस इज माय फर्स्ट प्रोग्राम. आपल्याला या ठिकाणी या प्रोग्रामने जे पण आउटपुट देणं आवश्यक आहे, जो पण रिझल्ट देणं आवश्यक आहे, राईट, तो रिझल्ट आपण सिंपल इथे डबल कोट्स मध्ये टाईप अप करणार आहे. ठीक आहे, फाईन. ठीक आहे, इथे पहा दिस इज माय फर्स्ट प्रोग्राम, हे मला आउटपुट हवंय. ओके, त्यासाठी मी या ठिकाणी आउटपुट प्रोव्हाइड केलंय. ठीक आहे, अँड देन नेक्स्ट स्टेप आहे पहा क्लिक ऑन रन. या ठिकाणी रन बटन आहे. ठीक आहे, लेट्स गो. या ठिकाणी ऑप्शन आहे पहा रन ऍज. ओके, त्यावरती मी सिंपल क्लिक करतोय. ठीक आहे, ओके करा. ठीक आहे, पहा आपण जे पण डबल कोट्सच्या इन बिटवीन टाईप केलंय पहा, हे डबल कोट्स म्हणतात त्याला. ओके, सिंगल कोट्स, डबल कोट्स आपण ज्या इंग्लिश लँग्वेज मध्ये यूज करतो सिमिलर आहेत. ठीक आहे, सो दिस इज माय फर्स्ट प्रोग्राम. फॉर एक्झाम्पल ही टेक्स्ट मी चेंज करतो पहा. ओके, दिस इज जावा कोड. आणि वन्स अगेन काय करतो, रन करतो. क्लिक ऑन ओके. सेव्ह करण्यासाठी आपल्याला विचारतोय सेव्ह इज. पहा दिस इज जावा प्रोग्राम. ओके, हा आहे एक सॅम्पल फर्स्ट जावा कोड. ओके, सो यामध्ये स्टेप्स लक्षात आलेत गाईज. आपल्याला ही फाईल क्रिएट करायची आहे आणि ज्या पण आपण थेरोटिकली कन्सेप्ट आहेत त्या पूर्णपणे या फाईलमध्ये स्टडी करणार आहे स्टेप बाय स्टेप. ओके, स्टेप्स लक्षात आल्या आहेत. काय काय स्टेप केले पाहिजे डॉक्युमेंट मध्ये आपण. फर्स्ट स्टेप डाउनलोड द इक्लिप्स. ओके, फर्स्ट स्टेप आपण काय केली, इक्लिप्स डाउनलोड केली. सेकंड स्टेप आपल्याला या URL वरती जाऊन इन्स्टॉलेशन स्टेप्स फॉलो करायचे. आणि थर्ड स्टेप मध्ये आपण काय केलं, फर्स्ट जावा प्रोग्राम रन करण्यासाठी या 3 स्टेप्स परफॉर्म केल्या. ओके, सो लेटर ऑन आपण नेक्स्ट स्टेप मध्ये काय केलंय पहा, हे डोंट क्रिएट क्लिक केलंय, नोट मध्ये हे केलंय. ठीक आहे, ओके, या 3 स्टेप्स आपण परफॉर्म केल्यात. देन नेक्स्ट स्टेप मध्ये आपण काय केलंय ते ऍड ऑन करतो मी. जशी आपण क्लास फाईल क्रिएट केली स्टेप 4, आपण त्यामध्ये कोणतं स्टेटमेंट प्रिंट केलंय ते स्टेटमेंट, आपल्याला जे आउटपुट प्रिंट करायचंय ते पूर्ण स्टेटमेंट देतोय मी पाहतो मला नोट्स मध्ये. ठीक आहे, या पद्धतीने हे स्टेटमेंट ऍज इट इज कॉपी करा तुमच्या प्रोग्राम मध्ये आणि इथे विदिन अ डबल कोट्स तुम्हाला जे पण चेंजेस आउटपुट एक्सपेक्टेड आहे सेम आउटपुट काय करा, टाइप अप करा. देन वन्स वी डन विथ दिस आपल्याला सिंपल काय करायचंय, रन माय फर्स्ट प्रोग्राम. पहा इथे ऑप्शन आहे. देन नेक्स्ट स्टेप काय आहे, ओके, नेक्स्ट स्टेप काय आहे पहा या ठिकाणी. स्टेप नेक्स्ट काय आहे, आपण काय परफॉर्म केली, रन जावा प्रोग्राम. ठीक, या पद्धतीने आपण पहा
प्रोग्राम फाईल क्रिएट केल्यानंतर विदिन 5 स्टेप्स आपण एक प्रोग्राम सक्सेसफुली रन केले. यामध्ये लॉजिक काय आहे, कोणत्या कीवर्डचा काय यूज आहे, आपण ते पाहणार आहे. बट प्रोजेक्ट क्रिएट करणं इझी आहे गाईज. एक सॅम्पल प्रोग्राम क्रिएट करणं, टूल इन्स्टॉल करणं, हे स्टेप्स फॉलो करून. हॅलो, ठीक आहे. गाईज कीप ऑन म्यूट. थँक्यू. ओके, सो या ठिकाणी आपण ऑब्झर्व केले स्टेप्स अँड बाय परफॉर्मिंग सिमिलर स्टेप्स आपण काय केले, जावा प्रोग्राम रन केला. ओके, आता आपल्याला समजलं की हाऊ टू इन्स्टॉल, ओके, अँड हाऊ टू रन प्रोग्राम. ओके, दॅट इज फाईन. बट यासाठी मेन इम्पॉर्टंट एक गोष्ट आहे गाईज पा, ज्याच्या हेल्पने हे प्रोग्राम रन झाला, राईट, दॅट इज द या जावा पा. हे पूर्ण तुमच्या जावा लायब्ररीज आहेत. ओके, सो आपल्याला या ठिकाणी हे जावा लायब्ररीज इन्स्टॉलेशन इम्पॉर्टंट आहे. ओके, ते कशा पद्धतीने आपल्याला करता येईल, लेट मी शो यू. ओके, ठीक आहे. बट हे मेन फोल्डर स्ट्रक्चर करून बेसिक प्रोग्राम आपल्याला काय करता आला पाहिजे, रन करता आला पाहिजे. लेट से, ठीक आहे, या पद्धतीने. लेट मी गो टू द गुगल. हाऊ टू सेट जावा. फर्स्ट थिंग तर आपण जावा डाउनलोड करूया, सिंपल. ओके, JDK, त्या जावा डेव्हलपमेंट किट म्हणतात. ओके, डाउनलोड. मी लिंक URL पूर्णपणे, ठीक आहे, ही ऑफिशियल वेबसाईट आहे पहा. ठीक आहे, या ठिकाणी पहा लेटेस्ट व्हर्जन आहे जावा 18 अँड जावा 17. वन ऑफ द व्हर्जन जे आपण यामधील हे करू शकतो. इथे 2 ऑप्शन्स आहेत पहा, जावा 18 अँड जावा 17. लाईकवाईज आपण चूज करू शकतो. फॉर नाव, फॉर एक्झाम्पल मी जावा 18 सिलेक्ट करतोय. या ठिकाणी 3 सिस्टीम्स आहेत पहा, लिनक्स, मॅक आणि विंडोज. ओके, या ठिकाणी पहा 3 ऑप्शन्स आहेत. अगेन यामधील आउट ऑफ इन्स्टॉलर आपल्याला सिंपल इन्स्टॉल करायचं आहे. फर्स्ट वन, सॉरी सेकंड वन, 64 बिट इन्स्टॉलर. तुमची जी पर्टिक्युलर सिस्टीम असेल ना त्यासाठी ते डिटेक्ट होईल. फाईन, ही लिंक आहे पहा, सिम्पली क्लिक केल्यानंतर डाउनलोड स्टार्ट होईल. मी स्टॉप करतोय, ऑलरेडी डाउनलोडेड आहे. मी लिंक प्रोव्हाइड करतो याची इथे. ठीक आहे, आज आपण मेनली आहे ना इन्स्टॉलेशन वरती फोकस करणार आहे. ओके गाईज, सो दॅट तुमच्याकडे सिस्टीम रेडी असेल ना तर तुम्हाला ते प्रॅक्टिस करता येईल. राईट, सो हा जो आपण आता प्रोग्राम रन केला थ्रू द इक्लिप्स, यासाठी मला इम्पॉर्टंट ज्या लायब्ररीज होत्या ना ते या जावा JDK लायब्ररीज होत्या. आपण त्या कशा पद्धतीने इक्लिप्स मध्ये इन्स्टॉल करतात ते पाहणार आहे. ओके, विदाउट दिस लायब्ररीज हा प्रोग्राम तर आपण राईट करू शकतो बट रन करू शकत नाही, आपल्याला पर्टिक्युलर आउटपुट मिळणार नाही. चल लेट्स सी. सो नेक्स्ट आपल्यासाठी चॅलेंज आहे हाऊ टू इन्स्टॉल जावा. राईट, हाऊ टू इन्स्टॉल जावा. सिंपल आहे, राईट, जावा या पद्धतीने. ठीक आहे, त्यासाठी लिंक देणार आहे इथे. ओके, थ्रू द लिंक तुम्ही आता पहा, ही पर्टिक्युलर लिंक आहे जी माझ्या पर्टिक्युलर सिस्टीम साठी मी डिटेक्ट केलेली आहे. लाईकवाईज तुम्ही या ऍक्च्युअल मेन वेबसाईटला जाऊन पण तुम्ही ब्राउज करू शकता. मी दोन्ही पण लिंक देतोय. ओके, लिंक 1 ही पर्टिक्युलर वेबसाईट साठी आहे आणि लिंक 2 ही ऍक्च्युअल त्या सेटअप फाईल साठी आहे. ओके, सो आता जावा इन्स्टॉलेशन लाईक नेक्स्ट ओनली आहे. ओके, हाऊ टू डाउनलोड अँड इन्स्टॉल. ओके, यामध्ये इन्स्टॉलेशन साठी काही जास्त नाहीये. हाऊ टू डाउनलोड अँड इन्स्टॉल. ओके, लाईकवाईज. बट यामध्ये एक इम्पॉर्टंट आहे, ओनली नेक्स्ट करून तुम्ही इन्स्टॉल करू शकता. ओके, यामध्ये इम्पॉर्टंट आहे हाऊ टू सेटअप जावा मध्ये पहा, हाऊ टू सेटअप. ओके, जावा होम पाथ. ठीक आहे, आपल्याला यामध्ये 2-3 क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. फर्स्ट तर आपण हे इझिली या लिंक वरती जाऊन डाउनलोड करू शकतो. बट सेकंड थिंग इम्पॉर्टंट आहे हाऊ टू सेटअप जावा होम पाथ. मी सिंपल वन्स अगेन गुगलला जात आहे डाउनलोड केल्यानंतर. ओके, आणि इन्स्टॉल केल्यानंतर हाऊ टू सेटअप. सेम क्वेश्चन आहे ऍज इट इज. मी हे करतो, हाऊ टू सेटअप जावा पाथ इन विंडोज. तुमची जी पर्टिक्युलर विंडोज असेल टार्गेट करा आणि समोर गुरु 99 टाइप करा. मी लिंक तर देणारच आहे, नो वरी. ठीक, इथे हे पर्टिक्युलर लिंक आहे फॉर द इन्स्टॉलेशन. हाऊ टू डाउनलोड अँड इन्स्टॉल जावा JDK. ओके, लाईकवाईज इथे स्टेप वाईज आपल्याला मेन्शन केलं, हे लिंक वगैरे आहे पहा. लाईकवाईज ओके, जे आपल्याला रिक्वायर्ड व्हर्जन असेल तर ते आपण चूज करू शकतो. ठीक आहे, देन आपल्याला डाउनलोड करायचं आहे. देन नेक्स्ट
लाईकवाईज नेक्स्ट करायचं आहे, अगेन क्लोज करायचं, सिम्पल आहे. ओके, सो यामध्ये इम्पॉर्टंट पार्ट आहे गाईज. ओके, इन्स्टॉलेशन साठी पण ही लिंक तुम्ही फॉलो करू शकता. लिंक तर मी सर्व लिंक इथे प्रोव्हाइड करतोय. ओके, यामध्ये सेकंड क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे, दॅट इज द हाऊ टू सेट अप होम पाथ. ओके, जावा होम पाथ आपल्याला हे इम्पॉर्टंट आहे. पहा, हाऊ टू सेट अप एन्व्हायरमेंट व्हेरिएबल्स इन जावा पाथ. ओके, सो याला काय म्हणतात, सेटअप ऑफ एन्व्हायरमेंट व्हेरिएबल्स. हे मॅन्डेटरी सेटअप्स आहेत गाईज. ओके, फर्स्ट टाइम ओनली करायचे, तुम्हाला हे रिपीटिव्हली करायची गरज नाहीये. ओनली फर्स्ट टाइम हे पूर्ण सेटअप आहे, नंतर आपल्याला ऍक्च्युअल प्रोग्रामिंग वरती फोकस करायचं आहे. ओके, हे सेटअप स्टेप आहे. लेट मी गो टू द हियर. ओके, या ठिकाणी पहा पूर्ण आपल्याला स्टेप वाईज फॉलो करायचंय. फर्स्ट स्टेप आहे पहा, राईट क्लिक ऑन, आपला जो माय पीसी असेल, दिस पीसी, माय कम्प्युटर, त्यावरती राईट क्लिक करायचंय. देन गो टू द प्रॉपर्टी, देन ऍडव्हान्स सेटिंग, पूर्ण ऑप्शन्स दिलेले आहेत पहा. ओके, लाईकवाईज देन ऍडव्हान्स सेटिंग मध्ये गेल्यानंतर पहा इथे एन्व्हायरमेंट व्हेरिएबल्स वरती हे करायचंय, किंवा डिरेक्टली सर्च बार मध्ये तुम्ही एन्व्हायरमेंट व्हेरिएबल जरी टाईप केलं तरी तुम्हाला हा ऑप्शन अवेलेबल होईल. बट स्टेप फॉलो करा. ओके, तर नंतर नेक्स्ट स्टेप मध्ये आपल्याला काय करायचंय, युजर व्हेरिएबल क्रिएट करायचंय. ओके, कशा पद्धतीने पहा, इथे न्यू वरती क्लिक करायचंय. ओके, देन पहा या पद्धतीने गाईड केलेले आहे पहा, पाथ वरती क्लिक करायचंय. ओके, आता आपल्याला या ठिकाणी पाथ कुठे कॉपी करायचा आहे पहा, इथे पाथचं लोकेशन दिलेलं आहे. ज्या ठिकाणी आपण जावा नेक्स्ट करून इन्स्टॉल केलंय ते इन्स्टॉल कुठे होते पहा, कम्प्युटरमध्ये सी ड्राईव्ह, प्रोग्राम फाइल्स, जावा, जेडीके. ओके, अँड बिन फोल्डर. आपल्याला पूर्ण हा पाथ ब्राउज करायचा आहे डेस्कटॉप मध्ये जाऊन. ओके, नेक्स्ट डबल क्लिक करत करत, फाईन, त्या पद्धतीने. आणि सेम लोकेशन आपल्याला इथे पाथ या व्हेरिएबल मध्ये बिन फोल्डर पर्यंत ऍड्रेस कॉपी करायचा आहे, इथे पेस्ट करायचं आहे आणि क्लिक ऑन ओके. ओके, फाईन, लाईकवाईज देन सेकंड थिंग, ठीक आहे, हे फर्स्ट थिंग इम्पॉर्टंट आहे. ओके, हिज एज ऑफ नाउ एक सेकंड स्टेप स्किप करा, ओनली पाथ आपल्याला सेटअप करायचा आहे. फाईन, लेट मी चेक और कुछ इम्पॉर्टंट है क्या. फाईन, आपल्याला इम्पॉर्टंट तेच आहे. ओके, लेट मी चेक. ओके, वन मोमेंट गाइस. सेम सेटिंग अवेलेबल आहे का, लेट मी चेक दॅट. येस, अवेलेबल आहे विद इन द सिस्टम. ओके, लेट मी शेअर अप द स्क्रीन. स्क्रीन विजिबल आहे. हॅलो, ओके, फाईन. या ठिकाणी पहा, ऑब्झर्व करा गाईज. ओके, इथे पहा, तुम्ही स्टेप्स फॉलो केल्यानंतर किंवा डायरेक्टली एन्व्हायरमेंट व्हेरिएबल्स टाईप करा. या एन्व्हायरमेंट व्हेरिएबल्स वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ही एन्व्हायरमेंट व्हेरिएबल्स विंडो पॉपअप होईल. राईट. ओके, सो बेसिकली या विंडो मध्ये चेकआउट करा. या ठिकाणी आपल्याला जावा पाथ सेटअप करायचं. राईट. सो इथे सिस्टीम व्हेरिएबल्स म्हणजे या कम्प्युटरमध्ये जितके पण नंबर ऑफ युजर्स आहेत त्या सर्वांसाठी ऍप्लिकेबल असेल, आणि युजर व्हेरिएबल म्हणजे फॉर स्पेसिफिक युजर. आपल्याला इथे सिस्टीम व्हेरिएबल्स मध्ये करायचे पहा. या ठिकाणी आपल्याला ब्राउज करायचे पहा. इथे पहा, या ठिकाणी टू थिंग्स आहेत. ओके, मी स्क्रीनशॉट याचा अवेलेबल करून देईल तुम्हाला. पहा, या ठिकाणी मी ऑलरेडी सेटअप केलेले या पद्धतीने करायचंय, जावा होम. ओके, आणि पर्टिक्युलर ज्या फोल्डर मध्ये इन्स्टॉल केलंय ना त्या ठिकाणी आपल्याला पर्टिक्युलरली व्हेरिएबलचा पाथ सेट करायचा आहे. मी एडिट करतोय फॉर नाउ. हे नेम द्यायचंय व्हेरिएबल नेम मध्ये. ओके, लेट मी गो टू द हियर. आपल्याला व्हेरिएबल नेम द्यायचंय पहा. व्हेरिएबल नेम द्यायचंय जावा होम आणि व्हेरिएबल पाथ द्यायचे आपल्याला. ओके, ही मेथड फॉलो करा, एल्स त्या ठिकाणची केली तरी चालेल, बट ही इझी वन आहे. पाथ, ठीक आहे, हा पाथ पूर्ण द्यायचा आहे. सी ड्राईव्ह कॉपी, त्या फोल्डरला ब्राउज करायचंय आणि पूर्ण कॉपी करायचंय. ओके, आणि या ठिकाणी पेस्ट करायचं ओनली. ओके, लाईकवाईज हा माझ्या सिस्टीमचा पाथ आहे. तुम्ही जे व्हर्जन इन्स्टॉल करताल सिमिलरली व्हर्जन नंबर ओनली चेंज होईल या ठिकाणी. ओके, इथे मी राईट अप करतो अपडेट. ओके, अपडेट ऍज पर युअर सिस्टम. तुमच्या सिस्टम नुसार अपडेट करा हा पाथ ओनली. हिन सेमच राहील व्हेरिएबल नेम. फाईन, आणि लेटर ऑन जस्ट क्लिक ऑन ओके. ही फर्स्ट स्टेप आहे.
जावा व्हेरिएबल सेटअप करण्यासाठी आता आपल्याला पाथ सेटअप करायचा आहे. ओके, इथे पाथ ऑप्शन आहे पहा, सेकंड ऑप्शन आहे पाथ, या ठिकाणी क्लिक करायचं आहे. फॉर ऑलरेडी असेल हा, ठीक आहे. यावरती जस्ट एडिट वरती क्लिक करा, ठीक आहे. अँड लेट मी चेक, या ठिकाणी पहा, या ठिकाणी मी या पद्धतीने लेट मी एडिट. ओके, तुमचं ऑलरेडी सेटअप नसेल तर मला न्यू वरती क्लिक करायचं आहे, राईट. अँड लाईकवाईज हे ऍज इट इज मी प्रोव्हाइड करतो, ऍज इट इज कॉपी करा. ओके, इथे न्यू वरती क्लिक करताल, मी तुम्हाला टू द फाईल या पद्धतीने कॉपी करा. ओके, मी जस्ट रिमूव्ह करतो, ऑलरेडी आहे. अँड देन क्लिक ऑन ओके, फाईन, या पद्धतीने. ओके, फर्स्ट थिंग हे आहे पहा, स्टेप 1 कशा पद्धतीने हे तर रिचअप करायचंय. स्टेप 1 मध्ये सर्च फॉर, किंवा त्या साईटला फॉलो करा, सर्च फॉर एन्व्हायरमेंट व्हेरिएबल्स, राईट. लेट मी कॉपी. ओके, सर्च फॉर एन्व्हायरमेंट व्हेरिएबल्स तुमच्या स्टार्ट विंडो मध्ये सर्च करायचंय. आणि देन लेटर ऑन तुम्हाला हे व्हेरिएबल नेम आणि पाथ सेटअप करायचंय. ओके, आता ज्या पद्धतीने पाहिलं आपण. स्टेप 2 मध्ये पहा, स्टार्टिंगला गाइस थोडे डिफिकल्ट वाटतील स्टेप्स, बट रिपीटिव्हली फॉलो करा. ओके, सो दॅट ही वन टाइम ऍक्टिव्हिटी आहे. गोइंग फॉरवर्ड्स आपल्याला कधी परत हे सेटअप करण्याची आवश्यकता नाही, वन टाइम ऍक्टिव्हिटी ओनली. ओके, स्टेप 2 मध्ये आपल्याला काय करायचंय, सेटअप करायचं, आपल्याला पाथ सेटअप करायचा आहे, राईट. पाथ सेटअप करायचा आहे. त्यासाठी पहा, वन्स अगेन मी शो करतो ऑप्शन. आपल्याला पाथ हा ऑप्शन चूज करायचा आहे आणि क्लिक अपॉन एडिट. ओके, इथे ऑलरेडी पाथ नसेल कुठेही, तुम्हाला सिम्पली क्लिक अपॉन न्यू करायचं आहे आणि इथे पाथ प्रोव्हाइड करून ओके करायचं आहे. ठीक आहे, मी ते इन द फॉर्म ऑफ स्टेप्स तुम्हाला देतो. पाथ सेटअप मध्ये पहा, फर्स्ट स्टेप आहे, तिथे पण स्टेप्स ऑलरेडी आहेत, बट स्टील टू द पॉइंट स्टेप्स देते मी. स्टेप 1 मध्ये करायचंय सर्च फॉर, त्या ठिकाणी आपल्याला किंवा चूज पाथ ऑलरेडी असेल तिथं, चूज पाथ, राईट. पाथ चूज केल्यानंतर क्लिक ऑन एडिट. ओके, एडिट वरती क्लिक करायचंय, फाईन. तर नंतर स्टेप 2 मध्ये आपल्याला तिथे स्टेप 2 मध्ये काय करायचंय, हा पूर्ण पाथ कॉपी करायचा इट इज. ओके, कॉपी, ओके, टू दी कॉपी. ओके, हा कॉपी करा अँड क्लिक अपॉन ओके. अँड नेक्स्ट थिंग काय करायचे, क्लिक ओके, डन. ओके, हे दोनच सेटअप्स आहेत गाइस यामध्ये इम्पॉर्टंट. ओके, जावा मध्ये इम्पॉर्टंट हे तर डाउनलोड इन्स्टॉलेशन प्रॉपरली होईल, बट आपल्याला या ठिकाणी 2 थिंग्स सेटअप करायचे, जावा होम पाथ अँड जावा होम पाथ बेसिकली. ओके, त्यामध्ये एक जावा व्हेरिएबल होम, जावा होम नावाचं व्हेरिएबल क्रिएट केलाय, त्या ठिकाणी हा पाथ आपण सेटअप केला, फाईन. अँड सेकंड थिंग, पाथ सेटअप मध्ये आपण पाथ चूज केला, एडिट केला. ओके, अँड क्लिक ऑन न्यू ऑप्शन वरती क्लिक केला, क्लिक ऑन न्यू. देन हा पर्टिक्युलर पाथ कॉपी करा एज इट इज दॅट लोकेशन लाईन, क्लिक अपॉन ओके. ठीक आहे, या 2 थिंग्स इम्पॉर्टंट आहे. हे समजले गाइस हा ऑप्शन, कारण हे इम्पॉर्टंट आहे, विदाउट दॅट आपला प्रोग्राम रन होणार नाही इथे. ओके, हे सर्व जावा लायब्ररीसाठी ना? हो हो, राईट. ठीक आहे, ओके, चल. सो पहा, या ठिकाणी आपण हे ऑन अ विंडोज लेवल सेटअप केलं, म्हणजे आपल्या पीसी साठी, कम्प्युटर लेवल साठी सेटअप केलं, राईट. ओके, पहा, म्हणजे आपल्याला जे पण जावा पर्टिक्युलर प्रोग्राम रन करायचे आहेत, ओके, फॉर दॅट रिझन आपण इथे पर्टिक्युलर सेटअप केलं. पहा, बाय डिफॉल्ट ज्यावेळेस तुम्ही इथे प्रोजेक्ट क्रिएट अप करताल, राईट, सो दॅट त्या पर्टिक्युलर लायब्ररीज काय होतील, इथे लिस्ट होतील. तुमच्या ज्या जावा लायब्ररीज आहेत त्या काय होतील, ऑटोमॅटिकली लिस्ट असतील. इन केस जर सिस्टीम मध्ये इन्स्टॉलेशन नसेल, सो इन दॅट सिच्युएशन इथं तुम्हाला पर्टिक्युलर लायब्ररीज लिस्ट होणार नाहीत आणि तुम्हाला हा जावा प्रोग्राम रन करताना एरर येऊ शकतो, राईट. दॅट इज द मेन थिंग. ओके, ओके, सो फॉर लाईक बेसिक लेवल ऑफ, ओके, एकदम बेसिक लेवल पासून आपल्याला जर जावा अंडरस्टँडिंग करून घ्यायचं असेल ना, फॉर दॅट गुगल वरती सिंपल टाइप करायचंय W3 स्कूल्स जावा, तुम्हाला फर्स्ट URL मिळेल पहा. त्याची एकदम बेस हिस्ट्री पासून तुम्ही स्टडी करू शकता, चॅप्टर वाईज आहे. ओके, आपल्याला जे रिक्वायर्ड स्टफ आहे आपण रेफर करणार आहे इथून. ठीक आहे, मी लिंक अवेलेबल करून देतो तुम्हाला. चलो, लाईकवाईज म्हणजे पूर्ण जो फ्लो असेल ना गाइस, मी तुम्हाला स्टेप वाईज ठेवणार आहे, सो दॅट तुम्ही स्टक झाला की ती जावा, ओके, जावा सोर्स लिंक
त्या ठिकाणी जाऊन रेफर अप करायचं. ओके, पूर्ण सॅम्पल प्रोग्राम्स वगैरे पूर्ण रेडी आहेत पहा. ठीक आहे, या पद्धतीने पहा आपण फॉर नाऊ एक्झाम्पल साठी जस्ट स्टार्टअप करूया पहा. जावा ट्युटोरियल्स. ओके, स्टार्टिंग जावा नाव. ओके, जस्ट क्लिक करतो. फर्स्ट आहे पहा इंट्रोडक्शन टू जावा, हे बेसिक थेअरी पार्ट आहे. व्हॉट इज जावा वगैरे हे रीड आउट करा. आपण विथ प्रॅक्टिकल पाहणारच. ओके, जस्ट तुमच्या इन्फॉर्मेशन साठी. फॉर कीप ऑन म्यूट. ओके ओके फाईन. या पद्धतीने पहा कशा पद्धतीने इन्स्टॉलेशन करायचं इथे पण दिलेलं आहे. बट मे बी हे थोडं ओल्ड असू शकतो डेटा, त्यासाठी ती लिंक फॉलो करू शकता. किंवा इथे पण दिलेलं आहे, डिस्क्रिप्टिव्ह आहे, सिमिलर इमेजेस आहेत पहा. सर्व ठिकाणी ऑलमोस्ट इन्स्टॉलेशन पार्ट सेमच असेल. ओके, इथे जावा इन्स्टॉलेशन तुम्हाला स्टेप्स इथे पण दिलेले आहेत. फाईन, तुम्ही कोणताही रिसोर्स रेफर करू शकता. यांनी पण पहा फर्स्ट प्रोग्राम राईट केलेला आहे. यामध्ये पहा हा तुमचं प्रोग्रामचा सिंटॅक्स आहे. आउट ऑफ दॅट हे तुमचं काय आहे, ऍक्च्युअल आउटपुट स्टेटमेंट आहे. आता पहा ज्यांनी इन्स्टॉलेशन केलेलं नसेल, विदाउट इन्स्टॉलेशन पण तुम्ही बेसिक लेवल ऑफ प्रॅक्टिस करू शकता ब्राउझरवरती. कशा पद्धतीने पहा इथे ट्राय इट युअर सेल्फ वरती क्लिक करायचंय. या पद्धतीने तुम्हाला ऑनलाईन जावा एडिटर अवेलेबल होईल. ओके, ज्यामध्ये आपण काय करू शकतो, बेसिक लेवल ऑफ प्रोग्रामिंग प्रॅक्टिस साठी करू शकतो. बट रेकमेंडेड हेच आहे काहीच की ट्राय करा इक्लिप्स आणि जावा इन्स्टॉल करण्यासाठी. विदाउट इक्लिप्स काही जर चॅलेंज येत असतील, रॅम कमी असेल किंवा काही इश्यू असतील, तर तुम्ही ऑनलाईन पण प्रॅक्टिस करू शकता. इट इज नॉट मॅन्डेटरी की लगेच टूल मध्येच केलं पाहिजे, बट प्रॅक्टिस करा. कारण इन केस ऑफ कंपनीज आपण टूल मध्येच हे करत असतो प्रोग्राम. ठीक आहे, या ठिकाणी पण पहा सिमिलर तुम्हाला सिंटॅक्स मिळेल. या ठिकाणी आपण जे पण पर्टिक्युलर चेंज करू, दिस इज माय फर्स्ट कोड. ओके, अँड या पद्धतीने आपण प्रोग्राम एडिट करणार आहे आणि रन करणार आहे. आणि या ठिकाणी ब्लॅक विंडो मध्ये आपल्याला आउटपुट मिळेल. ठीक आहे, या पद्धतीने आपण प्रोग्राम ऑनलाईन पण करू शकतो विथ द हेल्प ऑफ ऑनलाईन जावा एडिटर्स. ओके, अँड आपण या पद्धतीने ऍक्च्युअल आयडी मध्ये पण करू शकतो. दॅट इज द इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट, इक्लिप्स टूल म्हणतो आपण याला इन शॉर्ट मध्ये. ठीक आहे, दोन्ही गोष्टी क्लिअर आहेत गाईज. हा रिसोर्स कसा रेफर करायचा फॉर द जावा. हॅलो, येस सर. ओके, आणि हा कारण काही ठराविक कम्प्युटर मध्ये जर ओल्ड असतील, ओके, तर तुम्हाला थोडं चॅलेंज येणार आहे, टूल सपोर्ट करत नसेल वगैरे. इन दॅट सिच्युएशन जो पण जावाचा पार्ट आहे ना, पूर्णपणे तुम्ही इथे पण स्टडी करू शकता, म्हणजे इथे पण प्रॅक्टिस करू शकता. ओके, जर इन केस इन्स्टॉलेशन होत नसेल तर फाईन. या पद्धतीने पहा. सो याची पण लिंक मी तुम्हाला ऑलरेडी दिलेली आहे. या पद्धतीने मी इथं तुम्हाला लाईन बाय लाईन सांगणारच आहे. ठीक आहे, लाईकवाईज. ओके, या पद्धतीने आपण प्रोग्राम्स पाहणार आहे, त्याची थेअरी वगैरे पण पाहणार आहे. सिंटॅक्स काय आहे, कोणत्या सिंटॅक्सला काय त्याचा यूज आहे, पूर्ण एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. आपण जे इम्पॉर्टंट पार्ट आहे तो पाहणार आहे. ओके फाईन, चलो एक बेसिक स्टेप करूया. या ठिकाणी पण करू शकतो. ओके, फॉर नाउ मी हे मिनिमाइज करतोय. ओके, आपण रेफर करूया स्टेप वाईज. आज थोडं आपण बेसिक लॉजिक बिल्डिंग कशा पद्धतीने केलं जातं ते पाहूया. दिस इज माय फॉर एक्झाम्पल, दिस इज अ जावा कोड. चलो आता पहा प्रोग्रामिंगचा यूज काय असतो, जे पण आपण रिपिटेटिव्ह वर्क करणार आहे, जे पण कॅल्क्युलेटिव्ह फंक्शनल वर्क करणार आहे, त्याला आपण काय करू शकतो, प्रोग्रामिकली बाइंड करू शकतो. ऍज ऑफ नाउ जो टेस्टिंगचा पार्ट आहे ना गाईस, थोडा आपण असाइडला ठेवणार आहे. आपण कशावरती फोकस करतोय, जावावरती. यामध्ये तुम्हाला टेस्ट स्टेप्स वगैरे या गोष्टी कुठेही दिसणार नाहीत. इथे प्युअरली तुमचं काय असेल, जावा. ठीक आहे, जावामध्ये आपण फॉर एक्झाम्पल इन केस ऑफ मॅथमॅटिक्स कोणतेही ऑपरेशन करतो, ऍडिशन, सबट्रॅक्शन, राईट. लाईकवाईज फॉर एक्झाम्पल आपल्याला करायचंय 2+3. ओके, हे ऑपरेशन फॉर एक्झाम्पल 2+3 हे ऍडिशन ऑपरेशन आहे. ओके, हे परफॉर्म करायचंय. इन टर्म्स ऑफ जावा मला जर परफॉर्म करायचं असेल तर फॉर नाउ इन टर्म्स ऑफ कोणतेही प्रोग्रामिंग लँग्वेज व्हेरिएबल्स म्हणतात त्याला, आपण काय म्हणतो, व्हेरिएबल्स. जसं मॅथमॅटिक्स मध्ये लेट एक्स y, x+y, लाईकवाईज सेम आहे गाईस. ओके, या ठिकाणी फॉर एक्झाम्पल इंट हे काय आहे सर्व समजेल. फॉर एक्झाम्पल इंट x इज इक्वल टू 2 अँड इंट y इज इक्वल टू 3. ओके, अँड हे जे स्टेटमेंट आहे ना, सिस्टम डॉट प्रिंट आउट, लाईक सिस्टम डॉट आउट println, हे आउटपुट प्रिंट करण्यासाठी आहे. आणि त्यामध्ये मी जस्ट राईट अप करतोय x+y. किंवा इथे या पद्धतीने आपण घेऊया z इज इक्वल टू
एक्स प्लस वाय. या पद्धतीने आपण प्रोग्राम बिल्ड करतो आणि माझी सम जे आहे ते कशामध्ये असणार आहे, झेड मध्ये किंवा सम नावाचा व्हेरिएबल क्रिएट करूया आणि इथे सम म्हणूया. राईट. प्रोग्रामला आपण रन करूया. आउटपुट काय एक्सपेक्टेड आपल्याला 2 + 3 5. चेक करा आउटपुट किती मिळालं आपल्याला, 5. सिमिलरली फॉर एक्झाम्पल आपल्याला सबट्रॅक्शन हवंय. लाईक व्हेरिएबलच्या व्हॅल्यू तर आपण ऑलरेडी डिफाईन केलेत. मी जस्ट सिम्पली हे 2 स्टेटमेंट्स काय करतोय, कॉपी करतोय सम ऐवजी सबट्रॅक्ट. फॉर एक्झाम्पल सबट्रॅक्शन, राईट. आणि एक्स मायनस काय होईल, वाय. लेट मी रीरन अगेन. ठीक आहे. 2 - 3 -1 आन्सर येईल. राईट. परफेक्ट. लाईकवाईज आपण मॅथमॅटिकली ज्या पद्धतीने ओके आपण मल्टिप्लिकेशन करूया, या पद्धतीने आपण प्रोग्रामिंगचे एकदम बेसिक्स पाहणार आहे पहा. अँड लेटर ऑन आपण जम्प अप करणार आहे. मल्टिप्लिकेशन, फॉर एक्झाम्पल मल्टिप्लिकेशन. सो आपण साइन कोणते यूज करतो, मल्टिप्लिकेशन. लेट मी राईट द व्हेरिएबल नेम प्रॉपरली. 2 × 3 = 6. correct. And let's try division. Okay. For now x y divided by x करतोय. ओके, कारण ते डेसिमल मध्ये आता आन्सर नको आहे आपल्याला. फॉर दॅट रिझन आपल्याला डिफरंट डेटा टाइप यूज करावं लागेल. ओके. इंट हा काय आहे, बेसिकली डेटा टाइप. ओके, काय असतो वगैरे ते आपण पाहूया सर. जस्ट लेट्स रन इट. ओके. फॉर नाऊ ज्यावेळेस आपण या ठिकाणी डिव्हिजन करणार आहे इंटिजर असल्यामुळे. ओके, 1 मोमेंट. लेट मी टेक सम. ओके, 8 फॉर एक्झाम्पल डिव्हिजिबल बाय 2. व्हॉट हॅपन, डबल इंट. ओके. लाईकवाईज आपल्याला एरर्स येथील कशा रिझॉल्व्ह करायचे ओके पहा. ठीक आहे. 8 डिव्हिजिबल बाय हे आपल्याला रिमाइंडर देणार आहे. रिमाइंडर म्हणजे बाकी, राईट. पूर्णपणे डिव्हिजन होते त्यामुळे रिमाइंडर 0 आहे. ओके, फाईन. लाईकवाईज आपण डिफरंट ऑपरेशन काय करू शकतो, परफॉर्म करू शकतो. आपल्याला व्हेरिएबल पुटअप करायचे असतात आणि व्हेरिएबल वरती आपण डिफरंट ऑपरेशन्स परफॉर्म करू शकतो. क्लिअर आहे. म्हणजे प्रोग्रामिंगचा फ्लो कसा असणार आहे, एक बेसिक अंडरस्टँडिंग तरी आली का रे गाईज. हॅलो. येस सर. ठीक आहे. मग आता पहा, हे जे 4 ऑपरेशन्स आपण इथे परफॉर्म केले, सिमिलर सर्व ऑपरेशन्स तुम्ही इथे पण परफॉर्म करू शकता ब्राउझर मध्ये. ओके, मी कोणताही एक ट्राय टू युअरसेल्फ क्लिक करतोय जस्ट. ओके, या पद्धतीने आपण ज्या पद्धतीने तिथे प्रोग्रामिंग केलं, फॉर एक्झाम्पल या ठिकाणी चेंज करूया. दिस इज माय ओके फर्स्ट प्रोग्राम. तुम्ही तुमच्या पद्धतीने आउटपुट जनरेट करू शकता. आपण 2 व्हेरिएबल्स कन्सिडर केले. फॉर एक्झाम्पल इंट a = 10. सॉरी, या ठिकाणी सिंटॅक्सला खूप इम्पॉर्टंट आहे गाइस. ओके. अँड इंट b = फॉर एक्झाम्पल आपण 5 घेऊया फॉर रिझन. ठीक आहे. हे स्पेस वगैरे ठीक आहे, थोडं अलाइनमेंट साठी मेंटेन करा. देन आपण काय करूया, इंट एक c म्हणून घेऊया, ज्यामध्ये आपण दोघांची ऍडिशन करू शकतो. फॉर एक्झाम्पल a + b. लाईकवाईज. अँड जे पूर्ण स्टेटमेंट आहे इथे कॅपिटल स्मॉल या गोष्टी खूप मॅटर करतात. system.out.println. ठीक आहे. println in brackets. ओके, c. फाईन. चलो लेट्स रन. जर काही एरर असतील सिंटॅक्टिकल तर तुम्हाला इथे एरर शो करेल. ओके, दिस इज माय फर्स्ट प्रोग्राम अँड 10 + 5 = 15. लाईकवाईज पहा, म्हणजे जी प्रॅक्टिस. बट इथे लेस इम्पॉर्टन्स काय रे गाईज, आपल्याला इथे कलर फॉर्मॅट मध्ये येतं, ऍज वेल एज आपल्याला खूप सारी यावरती पहा माऊस हे केल्यानंतर तुम्हाला इन्फॉर्मेशन पण मिळेल. ओके, की पर्टिक्युलर फंक्शन काय आहे, तुम्ही त्या डेटा टाइप कोणता आहे त्याबाबत रीड आउट करू शकता. फॉर एक्झाम्पल मी काय जर मिस्टेक केली, ओके, तर या ठिकाणी पहा इथे एरर पण शोकेस करतो. ओके, की कॅन नॉट बी रिझॉल्व्ह, तर हे आपण रिमूव्ह करू शकतो. लाईकवाईज या टूलचे खूप सारे बेनिफिट्स आहेत. बट फॉर ड्यू टू एनी सम रिझन की आपण इन्स्टॉल करू शकत नाहीये, सिस्टीम कम्पॅटेबल नाहीये, तर बेसिक लेवल तुम्ही इथे प्रॅक्टिस करू शकता. ओके, तुम्ही हवे ते चेंजेस करू शकता. लेट मी पुट द सेम कोड. मी ऍज इट इज सेम कोड तिथे हे करतो, कॉपी
ओके, हा सिंटॅक्स सेमच राहणार आहे गाइज. ओके, हा जो सिंटॅक्स आहे आपण ओनली कोड वरती फोकस करणार आहे इन बिटवीन प्रोग्रामिंगचा. ठीक आहे, अदर सिंटॅक्स इज सेम. लेट मी पुट ऑल द कोड. ठीक आहे, आणि लेट मी जस्ट रन. फाईन, सिमिलर रिस्पॉन्स आपल्याला इथे पण मिळेल. देर विल बी नो डिफरन्स. ओके.